हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट हे बीट पाहिलं होतं. त्याच्या बेसिसवरती जे एक्सरसाइज नंबर 1.3 मधील एक्झाम्पल होते ते आपण पूर्णतः सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ड्युएल्स पाहिलं होतं, मिनिंग ऑफ द ड्युएल आणि हाऊ टू सॉल्व्ह द ड्युएल्स प्रॉब्लेम ऑन इट, म्हणजे त्याच्यावरती जे काही त्याच्या बेसिसवरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, बरोबर आहे ना, ते आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला या लेक्चरमध्ये निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटला सुरुवात करायची. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर. सर्वात पहिले आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय याचा मिनिंग हे आपण सुरुवातीला पाहिलेला आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट? Two or more simple statements are connected by the logical connective. It is called compound statement. जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर सिंपल स्टेटमेंट आपण लॉजिकल कनेक्टिव्हनी कनेक्ट केलं तर त्यांना आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो, बरोबर आहे ना. मग देअर आर 5 टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. 5 प्रकारचे आहेत. तसे मेनली तर 4च आहेत, पण निगेशनचं आपण किंवा नॉटचं आपण एक एक्सेप्शनल धरत असतो, ठीक आहे ना. पहिला आहे कंजंक्शन, म्हणजे त्या ठिकाणी कनेक्टिव्ह कोणता यूज करतात, अँड. सेकंड आहे डिसजंक्शन, त्या ठिकाणी ऑर यूज करत असतो. थर्ड आहे कंडिशनल, कंडिशनल मध्ये इफ देन हा कनेक्टिव्ह यूज करतो. आणि त्याच्यानंतर काय आहे इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल, बरोबर. हे 4 मेन झाले. आणि नंतर आहे निगेशन, निगेशन, बरोबर आहे ना. निगेशन मध्ये नॉट हा कनेक्टिव्ह असतो, बरोबर आहे. इथपर्यंत आला सर्वांना लक्षात. मग आता या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं, त्याचे काय पर्टिक्युलर रूल्स राहणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. मग निगेशन ऑफ कंजंक्शनला आपण सुरुवात करतोय. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सर्वात पहिलं बीट घेतलेलं आहे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, बरोबर आहे ना. निगेशन ऑफ कंजंक्शन. आता कंजंक्शनचं निगेशन कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे ना. आता प्रत्येकाने तोपर्यंत लक्ष द्यायचं आहे. पहा, निगेशन ऑफ कंजंक्शन, negation of conjunction of two simple statements is the disjunction ऑफ देअर निगेशन. लक्षात ठेवा, निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय राहणार आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन? निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. म्हणजे समजा तुम्हाला काय पी कंजंक्शन क्यू हे 2 सिंपल स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. कशाने कनेक्ट केलेले आहेत? अँड ने, म्हणून यांना आपण कंजंक्शन म्हणतो. याचा आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे, निगेशन, बरोबर आहे ना. मग निगेशन कसं करत असतो? सर्वात पहिले हे जे सिंपल स्टेटमेंट आहेत यांचं निगेशन करायचं, निगेशन पी, निगेशन क्यू, बरोबर. आणि जो कंजंक्शन म्हणजेच अँडचा सिम्बॉल आहे त्याला काय करायचं? ऑरचा सिम्बॉल म्हणजेच डिसजंक्शनचा सिम्बॉल घ्यायचा. म्हणून आपण म्हणतो निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन, इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन, बरोबर. 2 सिंपल स्टेटमेंट जे आपण कंजंक्शननी जॉईन केलेले आहेत त्यांचं जर निगेशन करायचं म्हणलं तर सर्वात पहिले त्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करायचं आणि त्याला कशाने जॉईन करायचं आहे? डिसजंक्शनने जॉईन करायचं आहे. कशाने जॉईन करायचे? डिसजंक्शनने. हे झालं तुमचं निगेशन ऑफ कंजंक्शन. समजा एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं, कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता, तुमच्या बुक मध्ये दिलेले पहा. 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर. एक्झाम्पल कोणता आहे पहा, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचंय. 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर. 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर. याचं आपल्याला निगेशन करायचे. आता हा पहिले स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. 6 इज इवन हे पहिलं स्टेटमेंट आहे, 6 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे काय सेकंड स्टेटमेंट आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं. कसं निगेशन करणार आहे? सर्वात पहिले पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे, बरोबर आहे ना. 6 इज नॉट इवन, बरोबर आहे. अँडचं काय करणार? ऑर, बरोबर आहे. 6 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. 6 is not perfect number, सॉरी, ठीक है.
6 इज नॉट परफेक्ट नंबर. पहिला आहे 6 इज इवन नंबर अँड 6 इज परफेक्ट नंबर. बरोबर. त्याचं निगेशन कसं केलं? 6 इज नॉट इवन और 6 इज नॉट परफेक्ट नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे निगेशन करू शकतो. म्हणजे जे सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे सर्वात पहिले काय करायचं? त्याचं निगेशन करायचं. आणि कंजंक्शनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? डिसजंक्शन मध्ये करायचं आहे. आता सेकंड आपल्याला पाहायचं आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय पहा. निगेशन ऑफ डिसजंक्शन negation of disjunction of two simple statement is the conjunction of their negation. Conjunction of their negation. ठीक है. Negation of disjunction of two simple statement is the conjunction of their negation. बरोबर आहे. आता दोन सिंपल स्टेटमेंट दिलेला आहे पी आणि क्यू, याला डिसजंक्शन ने जॉईन केलेले, याचं आपल्याला निगेशन बनवायचे. मग याचं निगेशन कसं बनवणार आहोत? जे सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं सर्वात पहिले आपण निगेशन घेणार आणि ऑरचं काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ठीक आहे. ऑरचं काय करायचं? ऍड करायचं आहे. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. बरोबर. आता यासाठीचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये पहा. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे. काय? एक्स इज अ प्राइम और वाय इज इवन. काय एक्झाम्पल? एक्स इज प्राइम और y is even. x is prime और y is even. याचं निगेशन बनवायचे. निगेशन कसं बनवणार? x is not prime. सर्वात पहिले जे सिंपल स्टेटमेंट दिलेले त्यांचं निगेशन बनवायचे. x is not prime. और च्या जागी काय लिहिणार? and y is not even. y is not even. ठीक आहे. अशा प्रकारे निगेशन ऑफ कंजंक्शन केलं, निगेशन ऑफ डिसजंक्शन केलेलं आहे. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. हा त्याचा सिंबॉलिक फॉर्म म्हटलं तरी पण चालेल. हा आणि हा. ठीक आहे. हा वरचा कंजंक्शनचा आहे आणि हा डिसजंक्शनचा आहे. बरोबर आहे. कंजंक्शनचं निगेशन करताना सर्वात पहिले सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करायचं आणि कंजंक्शनच्या जागी डिसजंक्शनचं सिम्बॉल लावायचं आहे. आणि या ठिकाणी पण तेच. जर डिसजंक्शनचं तुम्हाला निगेशन करायचंय तर दोन्ही सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करायचं. डिसजंक्शनच्या जागी कंजंक्शनचं सिम्बॉल लावायचं आहे. ठीक आहे. आता थर्ड आपण बघणार आहोत जे तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाही. निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. समजा एखादं निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. बरोबर. त्याचं निगेशन करायचंय. कसं करणार? निगेशन ऑफ निगेशन. Negation of negation. Negation of negation is the original statement. Negation of negation is the original statement. म्हणजे काय? समजा तुम्हाला पी हा निगेशन मध्ये दिलेला आहे त्याचा निगेशन करायचंय. मग त्याचा आन्सर काय येणार आहे? पी येणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं ओरिजिनल स्टेटमेंट मिळालेलं आहे. बरोबर आहे ना. समजा असं दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये 12 इज नॉट इवन नंबर. इज नॉट इवन नंबर असं दिलेलं आहे. बरोबर आहे ना. याचं निगेशन बनवायचं. निगेशनचं निगेशन बनवायचं. कसं करणार मग? 12 इज नॉट काढून टाकणार. इवन नंबर. सिंपल आहे. निगेशन ऑफ निगेशन इज द ओरिजिनल स्टेटमेंट. ठीक आहे. प्रत्येकाला इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. कोणतं?
इम्प्लिकेशनचं निगेशन कसं बनवायचं आहे. आता सर्वात थोडक्यात हार्ड म्हणलं तरी पण चालेल किंवा चॅलेंजिंग म्हणलं तरी पण चालेल. कोणतं राहणार आहे निगेशन कोणाचं, इम्प्लिकेशनचं आणि डबल इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनलचं आणि बाय कंडिशनलचं. ठीक आहे ना. मग या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं हे आपल्याला बघायचं आहे. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन पहिला कोणता आहे म्हणजे 4 नंबरचं, सॉरी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणा किंवा कंडिशनल म्हणा, किंवा ब्रॅकेट मध्ये इम्प्लिकेशन. ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं ते प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता कंडिशनल स्टेटमेंट कसं असतं पहा, इकडे लक्ष द्यायचं प्रत्येकाने. P implies Q हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. काय दिलेलं आहे P implies Q, याचं तुम्हाला निगेशन बनवायचं आहे. ठीक आहे. याचं निगेशन काय राहणार प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. याचं निगेशन काय राहणार आहे तसं याचे प्रूफ पण आहेत भरपूर. तुम्ही टेबल सॉल्व्ह करून सुद्धा लिहू शकतात याचं निगेशन. बरोबर आहे ना. जर तुम्हाला या कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं म्हणलं तर ह्या कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन काय राहणार आहे म्हणजे हे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात बाय युजिंग द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. बरोबर आहे. याचं निगेशन काय राहणार आहे P कंजंक्शन निगेशन Q. आता हे कसं लिहिलेलं आहे इकडे लक्ष द्यायचं. लक्षात ठेवा निगेशन ऑफ, आता हे रिझल्ट कसा येतो पहा. हा जो P implies Q आहे, P implies Q हा कशाला इक्विव्हॅलंट आहे P implies Q निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q ला इक्वल आहे. बरोबर आहे ना. यालाच तुम्ही जर असं लिहिलं तरी पण याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल इक्वल येणार आहे. ठीक आहे. याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल इक्वल येणार आहे. सॉल्व्ह करा त्याला. निगेशन करताना आपण काय करतो या ठिकाणी डिसजंक्शन दिलेले सेपरेट निगेशन देणार म्हणजे हा जर निगेटिव्ह मध्ये असेल तर पॉझिटिव्ह करायचं. बरोबर म्हणजेच निगेशन काढून टाकायचं. आणि हा जर विदाउट निगेशन असेल तर याला निगेशन द्यायचे म्हणजेच निगेशन सेपरेट दिलं. डिसजंक्शनचं काय करणार कंजंक्शन करणार. पहा रिझल्ट आला ना. हा सिंपल प्रूफ आहे. जर तुम्ही ट्रूथ टेबल काढला तर P implies Q आणि निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q याचे जे ट्रूथ टेबल आहे ते सारखेच येत असतात. बरोबर. ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगणार आहे की हे कसे इक्विव्हॅलंट आहे, त्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी येते. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं P implies Q कशाला इक्विव्हॅलंट आहे निगेशन P डिसजंक्शन Q ला. मग याचं निगेशन केल्यानंतर रिझल्ट काय येणार आहे P कंजंक्शन निगेशन Q. बरोबर. एवढा हा रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा रिझल्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे ना. आता याचं निगेशन बनवायचं. याचं निगेशन कसं बनवणार पहा व्यवस्थित लक्ष द्या. एक एक्झाम्पल घेऊ. इफ P is a true statement तुमच्या बुक मधीलच एक्झाम्पल आहे. इफ P is a true statement then Q is a true statement. Then Q is true statement. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे निगेशन बनवायचं आहे. याचं निगेशन कसं बनवणार पहा. सांगतात काय जर P implies Q दिलेला असेल तर P ऍज इट इज राहणार. P म्हणजेच कोणतं हे पहिलं स्टेटमेंट पहिलं सिंपल स्टेटमेंट. बरोबर आहे. काय येणार आहे P is true statement. बरोबर. हा सिंबल डिसजंक्शन सॉरी कंजंक्शनचा आहे. कंजंक्शन म्हणजेच अँड. Q is not true statement. बरोबर. P is a true statement and Q is not true statement. हे त्याचं निगेशन होणार आहे. ठीक आहे ना. लक्षात ठेवा P implies Q याचं निगेशन काय राहणार आहे P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. P म्हणजे पहिलं सिंपल स्टेटमेंट. बरोबर. आणि Q म्हणजे सेकंड सिंपल स्टेटमेंट त्याचं निगेशन बनवायचं आहे. आता हे सिंपल स्टेटमेंट आहे नाही तर तुम्ही म्हणता
या ठिकाणी पी दिले, या ठिकाणी क्यू दिलेला आहे, बरोबर. ते नाही कन्सिडर करायचं. पी म्हणजे पहिलं सिंपल स्टेटमेंट आणि क्यू म्हणजे सेकंड सिंपल स्टेटमेंट. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, निगेशन करू शकतात, बरोबर आहे ना. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन साठी तुमच्या बुकमध्ये थेरी काय दिलेली मी तुम्हाला सांगतो, पहा. निगेशन implication of P implies Q assert that if P is a true statement then Q is a true statement. When is an implication a true statement and when is it is false, consider the statement P bakery is open then I will buy a cake for you. बरोबर आहे. आता समजा आपण कन्सिडर केले, इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू. जर बेकरी ओपन असेल तर मी काय करणार आहे, तुमच्यासाठी केक आणणार आहे. मग या ठिकाणी पहा, क्लिअरली स्टेटमेंट इज फॉल्स ओनली व्हेन द बेकरी वॉज ओपन अँड आय डिड नॉट बाय अ केक. आता या ठिकाणी फॉल्स कधी होणार आहे, जर आता या ठिकाणी खोटेपणा कधी होणार, फॉल्स म्हणजेच खोटेपणा म्हणायचं, बरोबर. आता बेकरी ओपन आहे आणि मी केक जर आणला नाही किंवा मी केक जर तुमच्यासाठी विकत नाही घेतला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, फॉल्स स्टेटमेंट होणार आहे, बरोबर. द कंडिशनल स्टेटमेंट इफ पी देन क्यू इज फॉल्स ओनली इन द. आता मग कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कधी फॉल्स असतं, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं जर फॉल्स असेल तर येणार आन्सर काय असतं, फॉल्स. अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू असतं, बरोबर. नाहीतर बाकीच्या वेळेस हे कसं असतं, ट्रू असतं. In all other cases it is true. The negation of statement if P then Q is the statement P and not Q. बरोबर. निगेशन कधी राहणार आहे, P and not Q लाच, P and not Q लाच निगेशन राहणार आहे. म्हणून आपण डायरेक्टली त्याचा रिझल्ट काय लिहितो, P implies Q. याचं निगेशन काय राहणार आहे, P and निगेशन ऑफ Q. एवढंच लक्षात ठेवायचं. आता ही बाकीची थेरी काहीच लक्षात नाही ठेवली तरी चालेल, कारण हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. जर कंडिशनल स्टेटमेंट पाहिलं तर कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स कधी असतं, जर पहिलं ट्रू असेल आणि दुसरं जर फॉल्स असेल तरच आन्सर फॉल्स येतं, अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू. आताच तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू, बरोबर आहे ना. जर त्या ठिकाणी बेकरी ओपन आहे म्हणजे ट्रू आहे, बरोबर आहे ना. आणि जर मी तुमच्यासाठी केक घेतला नाही म्हणजे या ठिकाणी फॉल्स, तर येणार आन्सर म्हणजेच त्या ठिकाणी फॉल्स कधी राहणार आहे, जर बेकरी ओपन असेल आणि मी केक घेतला नाही तर, बरोबर आहे ना. जर बेकरी ओपन आहे आणि मी जर केक घेतला किंवा बेकरी बंद आहे, बरोबर, बेकरी बंद आहे, मी जर तुमच्यासाठी केक आणला तर याचा अर्थ मी काहीतरी झटापटा केलेला आहे नंतर तुमच्यासाठी केक आणला. किंवा बेकरी ओपन नसेल, क्लोज असेल तर मी केक तुमच्यासाठी आणू शकत नाही, ते पण ट्रू राहणार आहे, बरोबर. फक्त फॉल्स कधी राहणार, जर बेकरी ओपन आहे आणि तुम्ही केक आणला नाही तर, बरोबर आहे ना. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं जर फॉल्स असेल तर ते आन्सर फॉल्स येतं. म्हणून याचं निगेशन काय आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथपर्यंत लक्षात आलं. हे पाठ करून ठेवायचं आहे प्रत्येकाने व्यवस्थित, बरोबर आहे. आणि अशाच प्रकारे आता मी तुम्हाला निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे डबल इम्प्लिकेशन सांगणार आहे. निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, पी डबल इम्प्लाइज क्यू याचं तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे, बरोबर. याचं काय करायचंय, निगेशन करायचं. याचं निगेशन तुम्ही कसं करणार सांगा, तुम्हाला याचं निगेशन करायचं आहे. कसं निगेशन करू शकतात लक्षात ठेवा. त्याचा डायरेक्टली आन्सर कसं लिहू शकता तुम्ही, पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचं. कशा प्रकारे तुम्ही त्याचं काय करू शकतात, आन्सर लिहू शकता. पाठ करून ठेवायचे, वाटलंच तर याचा प्रूफही मी तुम्हाला थोडक्यात देतो. निगेशन ऑफ, यालाच तुम्ही कसं लिहिणार, पी इम्प्लाइज क्यू और क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू और क्यू इम्प्लाइज पी, बरोबर आहे. याचं निगेशन बनवायचे. याचं तुम्हाला काय निगेशन बनवायचं, निगेशन करताना आता या ठिकाणी डिसजंक्शन आहे म्हणजे निगेशन दोघांनाही काय करणार आहे, सेपरेट देणार आहे. निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट, बरोबर आहे. हे डिसजंक्शनचं काय करणार, कंजंक्शन, निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट, क्यू इम्प्लाइज पी. आता इम्प्लाइज मध्ये निगेशन कसं करतात पहा, पी इम्प्लाइज क्यू ला तुम्ही कसं लिहिणार आहे,
पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. बरोबर, इथं पण तेच, फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे क्यू ऍज इट इज अँड निगेशन ऑफ पी, अँड निगेशन ऑफ पी अशा प्रकारे येणार आहे. बरोबर आहे, इथं लक्षात ठेवा. हे थोडं गलत झालं, या ठिकाणी अँड आहे, मग हे अँडचं काय होणार आहे, ऑर. या ठिकाणी पण ऑर, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा हे थोडी मिस्टेक झाली होती. पी इम्प्लाइज क्यू, या ठिकाणी कंजंक्शन पाहिजे, क्यू इम्प्लाइज पी अशा प्रकारे इक्विव्हॅलंट असते, तेव्हा हे तुमचा रिझल्ट प्रूव्ह होत असतो. आता हे प्रूफ तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीत. बरोबर आहे, तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट दिलेला आहे. जर पी डबल इम्प्लाइज क्यू दिलेला असेल तर याचं निगेशन कसं लिहिणार, असं लिहिणार. हे तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे, पण हे तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज म्हणून सांगतो. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असते, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे. आता कंजंक्शन मध्ये तुम्ही निगेशन कसं करू शकता, दोघांनाही सेपरेट निगेशन द्यायचे आणि कंजंक्शनचं डिस्जंक्शन करायचे. दोघांनाही सेपरेट निगेशन दिलं. बरोबर, कंजंक्शनचं काय केलेलं आहे, डिस्जंक्शन केलेलं आहे. मग पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन काय असतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, सेकंडचं निगेशन. बरोबर आहे, ऑर ऍज इट इज, मग याचं निगेशन फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, सेकंडचं निगेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, पाठ करायचं आहे एवढं. बरोबर, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी कंजंक्शन निगेशन क्यू और क्यू कंजंक्शन निगेशन पी. इथपर्यंत आलं, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, हे झालं तुमचं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता आपल्याला पाहायचं आहे इनवर्स, कॉन्वर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह किंवा कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बरोबर आहे, दोन थिअरी पाहिले की याच्या बेसिसवरती जे एक्सरसाइज मधील एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. कोणतं, कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नेक्स्ट बीट आहे कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम द इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू, इम्प्लिकेशन मध्ये कसं रिप्रेझेंट करतात, पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट दिलेलं आहे. बरोबर आहे, मग ह्या स्टेटमेंटचं सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्वर्स करायचं आहे. हे स्टेटमेंटचं काय करायचं आहे, कॉन्वर्स. कॉन्वर्स कसं करत असतात, पी इम्प्लाइज क्यू हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा कॉन्वर्स काय राहणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. लक्षात ठेवायचं, पाठ करायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू चं कॉन्वर्स काय राहणार, क्यू इम्प्लाइज पी. त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह किंवा इनवर्स, त्याचा इनवर्स काय राहणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बरोबर, आणि त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय राहणार आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बरोबर, कॉन्वर्स पी इम्प्लाइज क्यू हे तुम्हाला काय दिलेलं आहे, इम्प्लिकेशन म्हणजेच तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे. बरोबर, कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं, त्याचा कॉन्वर्स काय राहणार, क्यू इम्प्लाइज पी. इनवर्स काय राहणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय राहणार, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता हे आपण एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये बघू, एक्सरसाइज मधील एक्झाम्पल वरती आपण हे अप्लाय करणार आहोत. ठीक आहे ना, एवढं लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचं आहे. बरोबर आहे, जर तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिली तर तुम्ही कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करू शकतात बाय युझिंग दिस फॉर्म्युलेज किंवा बाय युझिंग दिस सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर, हे तुम्हाला एक्झामला 3 मार्काला विचारले जाते. याच्या बेसिसवरती जे एक्झाम्पल आहेत ते 3 मार्काला विचारले जात असतात. बरोबर, हे पाठ करून ठेवायचे. हे जर लक्षात असेल तर तुम्ही याच्या बेसिसवरती जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे ना, आपण एक्सरसाइजला सुरुवात करू. एक्सरसाइज मधील फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आपण पूर्णपणे कंप्लीट केला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. मग थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर, आता थर्ड क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही एक्झाम्पल आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे आहेत, निगेशन लिहायचे आहेत. पहा, फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, x + 8 इज ग्रेटर दॅन 11.
x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equal to 6. y minus 3 is equal to 6. आता या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन बनवायचं आहे. कसं निगेशन बनवणार पहा. या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट कोणतं दिलेलं आहे, ऑर म्हणजेच डिसजंक्शन, बरोबर. याचं निगेशन कसं बनवणार, दोन्ही स्टेटमेंटचं आधी निगेशन बनवायचं आहे. x प्लस 8, आता हे ग्रेटर दॅन आहे, याला काय लेस दॅन इक्वल टू लिहिणार, लेस दॅन इक्वल टू 11, ऑरच्या जागी काय लिहिणार अँड, बरोबर. आता y मायनस 3 इज इक्वल टू 6, इज इक्वल टू जागी काय करणार नॉट इज इक्वल टू 6 असं लिहिणार आहे. हे झालं तुमचं निगेशन याचं. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट काय दिलेले पहा. 11 इज लेस दॅन 15 अँड 11 इज लेस दॅन 15 अँड नेक्स्ट काय दिलेलं आहे 25 इज ग्रेटर दॅन 20. 25 इज ग्रेटर दॅन 20. याचं निगेशन बनवायचं. कोणतं दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट, अँड म्हणजेच काय कंजंक्शन. कंजंक्शनचं करताना आपण सर्वात पहिले सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करणार. 11 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15 अँडचं ऑर 25 इज लेस दॅन इक्वल टू 20. अशा प्रकारे निगेशन बनवणार आहे. ठीक आहे. थर्ड काय दिलेलं आहे पहा. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस. काय दिलेलं आहे पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हे थोडं खतरनाक आहे. क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर if and only if quadrilateral is a square if and only if it is a rhombus. It is a rhombus. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. बरोबर आहे. आता याचं निगेशन कसं बनवणार. हे कोणतं स्टेटमेंट आहे, बाय कंडिशनल. बाय कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं असतं पहा. तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे P डबल इम्प्लाइज Q इज इक्वल टू कसं बनवत असतात, P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन P. बरोबर आहे. P डबल इम्प्लाइज Q याचं कसं कशा प्रकारे बनवणार आहे निगेशन, पाठ आहे ना तुम्हाला, लक्षात आहे ना. सोपं आहे, सिंपल आहे. बरोबर आहे. कसं P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन P. अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहे, यांचं निगेशन बनवणार आहात. ठीक आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे. आता P म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट, हे पहिले स्टेटमेंट, आणि Q म्हणजे हे सेकंड स्टेटमेंट. इट इज रोम्बस. बरोबर आहे. मग P म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट, क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. बरोबर. या ठिकाणी कंजंक्शन म्हणजे अँड, निगेशन Q म्हणजे इट इज नॉट अ रोम्बस और Q म्हणजे काय इट इज अ रोम्बस अँड निगेशन P म्हणजे काय इट इज नॉट स्क्वेअर. बरोबर आहे. किंवा इथं तुम्ही क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस असं लिहू शकता अँड इट इज नॉट स्क्वेअर. इथपर्यंत आलं, सोपं आहे. P म्हणजे पहिलं क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, कंजंक्शन म्हणून अँड, निगेशन Q म्हणजे इट इज नॉट रोम्बस और इट इज अ रोम्बस Q. बरोबर. अँड निगेशन P म्हणजे इट इज नॉट स्क्वेअर. ठीक आहे. आता 4 नंबरचं काय दिलेलं पहा. इट इज ऑड अँड इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड रेनिंग कशा प्रकारे सांगणार सांगा. याचं निगेशन अँड म्हणजे कंजंक्शन, इट इज नॉट कोल्ड. अँडचं काय करणार
or it is not raining. बरोबर, इट इज नॉट रेनिंग. इथपर्यंत आलं. नंबर 5 काय राहणार आहे पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचे. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. बरोबर आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. इफ इट इज रेनिंग, इफ इट इज रेनिंग then we will go and play football. We will go and play football. बरोबर. If it is raining then we will go and play football. आता implies चं कसं निगेशन करणार? निगेशन ऑफ P implies Q. लक्षात आहे ना कसं करत असतात? P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. P म्हणजे काय राहणार आहे? इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. बरोबर आहे. कंजंक्शन म्हणजे अँड, निगेशन Q म्हणजे याचं निगेशन बनवायचं. निगेशन कसं बनणार याचं? वी विल नॉट गो. बरोबर आहे. वी विल नॉट गो. अँड च काय करणार? ऑर विल नॉट फुटबॉल, विल नॉट प्ले फुटबॉल. बरोबर आहे ना. पहा आता हे जे तुमचं क्यू होतं, क्यूचं निगेशन केलं. क्यूचं निगेशन करताना हे जे काय पूर्ण स्टेटमेंट होतं त्याचा निगेटिव्ह बनवून दिला. वी विल नॉट गो ऑर वी विल नॉट प्ले फुटबॉल. बरोबर आहे ना. इथं वी टाका, वी विल नॉट प्ले फुटबॉल. ओके, सिंपल आहे. नंबर 6 नंबरचं काय दिलेलं पहा. √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं तुम्हाला काय करायचं? निगेशन बनवायचे. कसं करणार? √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. किंवा तुम्ही असं जर लिहिलं √2 इज इरॅशनल नंबर तरी पण करेक्ट आहे. ठीक आहे. नंबर 7 नंबरचं पहा. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. आता हे खूप महत्वाचं. याचं निगेशन कसं बनवायचं? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. बरोबर आहे. आता याचं निगेशन कसं बनवायचं? आता ऑल म्हणलं तर हे क्वांटिफायर आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं? इकडे लक्ष द्या, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं जर त्या ठिकाणी फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल असेल, फॉर एव्हरी म्हणा किंवा फॉर ऑल असेल, तर निगेशन मध्ये फॉर एव्हरीच्या जागी काय लिहिणार तुम्ही? देअर एक्झिस्ट. बरोबर आहे. देअर एक्झिस्ट. आणि स्टेटमेंट निगेटिव्ह करायचं. समजा फॉर एव्हरी नॅचरल नंबर्स आर होल नंबर. त्याचं निगेशन कसं बनणार? देअर एक्झिस्ट नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. जर त्या ठिकाणी ऑल दिलेलं असेल तर ऑलचं काय करायचं आहे? सम करायचं आहे. बरोबर आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. त्याचं निगेशन कसं करणार? सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर. अशा प्रकारे करायचे. हे आहे तुमच्या क्वांटिफायरचं निगेशन, जे तुमच्या सिलेबसला दिलेलं नाही. बरोबर, परंतु तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलेलं कसं करायचं त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. जर त्या ठिकाणी देअर एक्झिस्टचा सिम्बॉल आला तर काय करायचं आहे? फॉर एव्हरीचा सिम्बॉल तुम्हाला यूज करायचा, नॉट लावायचा आहे. ठीक आहे. आता याचं निगेशन कसं करणार पहा. ऑलचं जागी काय लिहिणार? सम नॅचरल नंबर्स आर नॉट
whole number. Some natural number are not whole number. बरोबर आहे. कसं करायचे? ऑलचं काय करायचं? सम करायचं आणि स्टेटमेंट निगेटिव्ह मध्ये करून द्यायचं आहे. हे लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. बरोबर आहे. कारण क्वांटिफायरचं निगेशन तुम्हाला सिलेबसला दिलेलं नाही, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. समजते प्रत्येकाला? सोपा आहे, खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेची. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला जमणार नाही किंवा येणार नाही. ठीक आहे ना. आता नेक्स्ट तुम्हाला 8 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा 8 नंबरचं एक्झाम्पल काय पहा. फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. n square plus n plus 2. n square plus n plus 2. n square plus n plus 2 is divisible by 4. is divisible by 4. बरोबर आहे. याचं निगेशन कसं करणार पहा. जर या ठिकाणी फॉर एव्हरीचं सिम्बॉल असेल तर त्या ठिकाणी काय करणार? देअर एक्झिस्ट द सिम्बॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. n square plus n plus 2 is not divisible by 4. Divisible by 4. 9 नंबरचं लास्ट. There exists x belongs to capital N. x belongs to capital N such that x minus 17 is less than 20. कसं सॉल्व करणार? देअर एक्झिस्ट जागी फॉर एव्हरी x belongs to capital N such that x minus 17 लेस दॅनच्या ऐवजी ग्रेटर दॅन इक्वल टू 20. बरोबर. हे 9 एक्झाम्पल आहेत, हे व्यवस्थित सॉल्व करायचे. ठीक आहे, सर्वांचे आन्सर मिळाले. आता आपला क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन सिंपल आहे. सर्व निगेशन कशा प्रकारे केलं हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन हा इनव्हर्स, कॉन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वरती डिपेंड आहे. क्वेश्चन नंबर 4. फक्त क्वेश्चन नंबर टाकतो, लिहित नाही काय क्वेश्चन आहे. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. बरोबर. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय दिलेलं पहा. पहिलं स्टेटमेंट, इफ x is less than y, then x square is less than y square. बरोबर. त्यांनी सांगितलं x आणि y हे बिलॉंग्स टू रियल नंबर आहेत. हे काय आहे, ते टोटली रियल नंबर आहेत. याचा काय संबंध येत नाही स्टेटमेंट सोबत. बरोबर. इफ x is less than y, then x square is less than y square. आता याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं. कसं करणार पहा. सर्वात पहिले लेट p इज इक्वल टू काय येणार आहे, x इज लेस दॅन y. q इज इक्वल टू x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर. बरोबर. इन सिम्बॉलिक फॉर्म काय सांगतो, p इम्प्लाइज q. बरोबर. पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे, कॉन्व्हर्स. बरोबर. कॉन्व्हर्स कसा फाइंड आउट करणार, Q इम्प्लाइज P म्हणजे काय, इफ x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर देन x इज लेस दॅन y. त्याच्यानंतर सेकंड काय फाइंड आउट करायचं, इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. निगेशन P म्हणजे इफ x इज, निगेशन बनवायचं. आता हे लेस दॅन आहे ना, ग्रेटर दॅन इक्वल टू y, देन निगेशन Q म्हणजे काय, याचं निगेशन x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर. बरोबर.
थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे? कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन पी काय? इफ निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू म्हणजे इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढू शकता. बरोबर? हे सिंपल होतं. आणखीन तुम्हाला एक स्टेटमेंट देतो म्हणजे आणखीन तुमच्या लक्षामध्ये येईल. मी थर्ड नंबरचा घेतोय. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, थर्ड नंबरचा, इफ surface area decreases then pressure increases. बरोबर आहे. आता पी काय राहणार सांगा बरं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पी? लेट पी इज इक्वल टू सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय राहणार? प्रेशर इनक्रीजेस. पी सरफेस एरिया डिक्रीजेस, क्यू प्रेशर इनक्रीजेस. सगळ्यात पहिले आपल्याला काय फाइंड आउट करायचं? त्याचा सिंबॉलिक फॉर्म. इन सिंबॉलिक फॉर्म काय राहणार? पी इम्प्लाइज क्यू. फाइंड आउट करायचं कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय? इफ प्रेशर इनक्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. बरोबर आहे. सेकंड, इनवर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी म्हणजे काय? इफ सरफेस एरिया डिक्रीजेस. आता सरफेस एरिया डिक्रीजेस दिलेला आहे. बरोबर? हे कोणतं आहे तुमचं? प्रेझेंट टेन्स आहे ना, सिंपल प्रेझेंट टेन्स. याचं कसं तुम्ही करणार? सरफेस एरिया डिक्रीज म्हणजे सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. then pressure does not increase. बरोबर. आणि थर्ड नंबरचं काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इफ negation Q pressure does not increase then surface area does not decrease. बरोबर. अशा प्रकारे सॉल्व करू शकतात. सिंपल आहे. आता सेकंड आणि 4 नंबरचं तुम्हाला ठेवलेलं आहे ते व्यवस्थित सॉल्व करायचं. बरोबर आहे. व्यवस्थित सॉल्व करायचं. काही अडीअडचण येत असेल तर 100% विचारायचं आहे. लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स करताना काय करायचं आहे? समजा जर तुमचं इम्प्लिकेशन स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी असतो. इनव्हर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असतो. कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असतं. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतं? जर पी कंजंक्शन क्यू जर असं दिलेलं असेल, बरोबर आहे, हे बाजूला लिहून घ्यायचं अशा प्रकारे. पहा,
निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू, याचं निगेशन काय राहणार आहे, निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे जास्त थिअरी वाचायची गरज पडत नाही. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू जर दिलेला असेल तर याचं निगेशन काय राहणार, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, बरोबर. निगेशन पी जर दिलेला असेल तर आन्सर पी येतं. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू जर दिलेला असेल तर आन्सर काय येणार आहे, पी कंजंक्शन निगेशन क्यू, बरोबर. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू जर दिलेला असेल तर याला कसं लिहिणार, पी इम्प्लाइज निगेशन क्यू और क्यू इम्प्लाइज सॉरी पी कंजंक्शन निगेशन क्यू और क्यू कंजंक्शन निगेशन पी, बरोबर आहे. तिथून त्याच्यानंतर क्वांटिफायर स्टेटमेंट मध्ये जर ऑल दिलेलं असेल तर ऑलचं काय करायचं आहे, सम करायचं आहे, बरोबर, आणि निगेशन करायचे. जर देअर एक्झिस्ट दिलेला असेल तर फॉर एव्हरी करायचं आहे किंवा फॉर ऑल करायचं. जर फॉर ऑल दिलेलं असेल तर देअर एक्झिस्ट करायचं, निगेशन करायचे, बरोबर आहे. जर हा सिम्बॉल दिलेला असेल देअर एक्झिस्टचा तर काय करायचं आहे, फॉर एव्हरीचा सिम्बॉल घ्यायचा आणि जर फॉर एव्हरीचं दिलेलं असेल तर देअर एक्झिस्ट, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इथपर्यंत सर्वांनी व्यवस्थित स्टडी करायची. तुमची जे स्टडीचा रेट आहे तो वाढवायचा आहे, बरोबर आहे ना. म्हणजे जो तुमचा अभ्यासाचा रेट चालू आहे सध्या तो काय करायचा, वाढवायचा, इन्क्रीज करायचे. दररोज 2-2, 3-3 व्हिडिओ येत आहेत, कंप्लीट करत चला. वेळ आहे, बरोबर, वेळ काय निघून गेलेली नाही. प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करायची आहे, बरोबर आहे. आता हा चॅप्टर आणखीन 2-3 लेक्चरमध्ये संपून जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन पुढचा चॅप्टर म्हणजे लॉकडाऊन उघडायच्या आधी आपल्याला मिनिमम 2 ते 3 चॅप्टर आणखीन कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे ना. थँक्यू.